अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या छावा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी 22 जानेवारीला प्रदर्शित झाला असून यामधल्या काही दृश्यांवर नेते मंडळी आणि काही संघटनांनी तसेच शिवप्रेमींकडून देखील आक्षेप घेण्यात आला होता. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांना एकत्र नृत्य करताना दाखवलं गेलं. या चित्रपटात घेतलेल्या लिबर्टीमुळे छत्रपती संभाजी महाराजांचा मूळ इतिहास बदलला जातोय असं देखील सांगण्यात आलं होतं. या वादग्रस्त दृश्यांवरून अनेकांनी आक्षेपही घेतला होता. मात्र आता या वादाला लवकरच पूर्णविराम लागणार आहे असं चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्याकडून कळलंय. वादादरम्यान उत्तेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, चित्रपटावर झालेल्या वादात लक्ष्मण उत्तेकर यांची प्रतिक्रिया काय होती, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिरुद्ध गांधी आणि कॅमेरावर आहेत रिद्देश कदम. महा MTV मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. छावा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी सिनेमाला मोठा विरोध होत होता. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज नृत्य करताना दाखवण्यात आल्याने शिवप्रेमींना ही गोष्ट खटकली. या सगळ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी देखील या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य हटवण्यात यावे असे सांगितले होते. याच दरम्यान लक्ष्मण उत्तेकर यांनी शिवतीर्थ गाठत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण उत्तेकर यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, राजसाहेबांचं महाराजांवरती प्रचंड वाचन आहे, त्यामुळे मला त्यांचा हा सल्ला घ्यायचाच होता. सिनेमामध्ये नेमकं काय बदल करता येईल हे मी त्यांच्याकडून जाणून घेतलं. तसेच त्यांनी योग्य ते मार्गदर्शन देखील केलं. त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. चित्रपटातील लेझिम खेळतानाची जी दृश्य आहेत ती हटवण्यात यावी, राजसाहेबांनी देखील मला हाच सल्ला दिला असं उत्तेकरांनी सांगितलं. उत्तेकर यांनी अखेर एक पाऊल मागे घेऊन चित्रपटातली आक्षेपार्ह दृश्य हटवले जातील असे सांगितले. या दृश्यामागे कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा त्यांचा हेतू नव्हता. छत्रपती संभाजी महाराज असे नाचले असतील यावरून हा वाद टोकाला पोहोचला. पण त्या दृश्याने कोणाला खटकलं असेल तर नक्कीच आम्ही तो सीन कट करून टाकू. चित्रपट बनवण्यामागचा हेतू छत्रपती संभाजी महाराज काय होते, किती महान राजा होते हे संपूर्ण जगाला कळायला हवं. एक दोन दृश्यामुळे संपूर्ण चित्रपटाला गालबोट लागणार असेल तर आम्ही नक्कीच हे दृश्य डिलीट करून टाकू असे उत्तेकरांनी सांगितले. चित्रपटात संभाजी महाराजांना नाचताना का दाखवलं गेलं असा प्रश्न जेव्हा उत्तेकरांसमोर विचारला गेला तेव्हा ते म्हणाले, आम्ही लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित हा चित्रपट बनवला असून आम्ही अधिकृतरित्या छावा कादंबरीचे हक्क खरेदी केलेत. गेल्या 4 वर्षांपासून या चित्रपटावर बारकाईने काम करत आहोत. छावा कादंबरीत लिहिल्याप्रमाणे संभाजीराजे होळीचा उत्सव साजरा करायचे. होळीच्या आगीतून ते नारळ बाहेर काढायचे. म्हणजे एकूणच ते इतरांप्रमाणे सगळे सण उत्सव तितक्याच जोशात साजरा करायचे. राहिला प्रश्न लेझिम खेळतानाचा. चित्रपटात आम्ही महाराजांना लेझिम खेळताना दाखवलंय कारण तो आपला पारंपरिक खेळ आहे. आपल्याला लाज वाटेल असं कोणतंही दृश्य त्याच्यात नाही. महाराज लेझिम का खेळले नसतील, त्यांनी उत्सव साजरा केले नसतील का? छत्रपती संभाजी महाराज हे बुऱ्हाणपूरवरून जिंकून आले होते तेव्हा ते अवघ्या 20 वर्षांचे होते आणि 20 वर्षांचा राजा खेळ खेळत असेल यात काय गैर आहे? ही माझी भूमिका जरी असली तरी मी शिवप्रेमींचा आदर करतो. चित्रपटातील दृश्यांमुळे जर ते दुखावले गेले असतील तर आम्ही ते दृश्य हटवून टाकू. तो भाग आमच्या चित्रपटापेक्षा मोठा नाही असे लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले. छावा चित्रपट तज्ञ आणि जाणकारांना दाखवण्यात यावा, मगच तो प्रदर्शित केला जावा अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले, भाषा मंत्री उदय सामंत आणि माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी मांडलेली आहे. मात्र उत्तेकर यांनी मांडलेल्या प्रश्नांवरती तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर काय? आक्षेप घेणं योग्य होतं की अयोग्य? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.